माननीय आमदार रोहित पवार ते गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले आहेत. खरं म्हणजे मी दादांचं माझं सकाळी बोलणं झालं, मला फोन आला आणि त्यानंतर मी दादांना विचारलं की दादा तुम्हाला हा सल्ला कोणी दिला? कारण मी कापसासाठी 11 दिवस उपोषणाला बसलेलो होतो जळगावला. आपल्याला कल्पना असेल ते 10-10 हजार लोक सकाळ संध्याकाळ रात्र झोपायला सुद्धा तिथे झोपायचे लोक. त्यावेळेला तो इतका गहन प्रश्न होता की कापसाला 6,000 रुपये भाव द्या म्हणून मी उपोषण केलं. खूप गर्दी असायची. देवकरप्पा आपल्या मंत्रिमंडळामध्ये होते, जळगावचेच होते. त्यांचं घर 500 फुटावरच होतं जिथे मी उपोषणाला बसलो. ते रोज ये जा करायचे पण माझ्याकडे बघतही नव्हते. मला असं वाटलं एखाद्या दिवशी तरी येतील, माझं उपोषण सोडवतील, काहीतरी आश्वासन देतील, पण एकही दिवस ते आले नाही. 5व्या-7व्या दिवशी मी त्यांना निरोप पाठवला, कार्यकर्त्यांना पाठवलं आणि म्हटलं बाबा त्यांना विचारा आप्पांना की आपले चांगले संबंध आहेत, मला एकदा विचारा तर माझं उपोषण तर सोडा, काही आश्वासन तर द्या, वरती बोला. पण त्यांनी सांगितलं, मला वरतून सांगितलं आहे की अजिबात तिकडे बघायचं सुद्धा नाही, त्याला जितक्या दिवस बसायचं असेल तितके दिवस बसू द्या. आता सांगायला मला हरकत नाही, अजितदादांचा कडक निरोप त्यांना होता की तिकडे बघायचंच नाही त्याच्याकडे, गिरीशकडे, त्याला बसू द्या तिथे काय उपोषणाला बसायचं असेल तर. आणि असं माझं 11 दिवस उपोषण चाललं. शेवटी मुंडेसाहेब आलेत, देवेंद्रजी आले, मुनगंटीवारची मित्र त्यावेळेला होते, सगळे आम्ही आमची टीम होती, सगळे त्या ठिकाणी आलेत आणि मग त्यावेळेला ते उपोषण त्या ठिकाणी माझं सुटलं. आणि म्हणून मी म्हटलं की उपोषणाच्या भानगडीत पडायचंच नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.